नाम घेता ठाऊकी होय संसाराची तुटी पैसा लाभवाची विठ्ठल पाणी पडे नामावळीचे साधनाने जे तू करीसी आणि काही हकाळून सांगे तुका नाम घेता राहू नका पैसा लाभवाची विठ्ठल पाणी पडे विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा कीर्ती या वारकरी संतांच्या सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो तुमच्या चरण महायोग त्यांच्या उपकारांनी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा तुमचा अनुग्रह दान पालन झालो चराचरे मी कळा कुसे कांचरेनो बोलतो नियती बालिका एका जना दूपोचा दास त्याची आस हिरवाई प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज जामखेड या पुण्य नगरीमध्ये एवढंच नाही तर लोहार देवीच्या या दरबारामध्ये ठेवण्यात आलेला हा त्रिदिनी सप्ताह आणि या सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने टाळकरी माळकरी गावकरी वारकरी संयोजक आयोजक नियोजक या सर्वांच्या सहकार्याने तसेच या सभामंडपाच्या आत बसणारे या सभामंडपाच्या बाहेर असणारे कीर्तनाला यायची इच्छा असून देखील घरी मालिका बघत असलेल्या माझ्या महामाता मावल्या आणि गेम खेळत बसलेले माझे बंधू भगिनी या सर्वांच्या कृपाशीर्वादाने व भांडण करणारे नवरा बायको भांडण न करणारे नवरा बायको आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे गावाचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी झटणारे आणि गाव कसं खड्ड्यात जाईल यासाठी देखील प्रयत्न करत असणारे या सर्वांच्या कृपाशीर्वादाने व सातपुते महाराज काळे महाराजांनी
राऊत महाराज यांच्या परिचयातून आणि पायलताई आकाश बापना यांच्या यजमान सेवेतून आलेली ही कीर्तन रूपी सेवा मी हवप ईश्वरी महाराज नागरगोजे माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठला विठ्ठल. तर आपला सप्ताह 3 दिवसाचा आहे आणि त्यातील पहिल्या दिवसाच्या वक्त्याचं कर्तव्य त्या सत्याचं स्वरूप सांगणं आणि तिसऱ्या दिवसाच्या वक्त्याचं काय कर्तव्य आहे की या 3 दिवसामध्ये नेमके झालं काय हे श्रोत्यांना सांगणं. तर माझ्या या कर्मानुसार म्हणा तर आजची यजमान सेवा ज्यांनी पत्कारली त्या पायलताई आकाश बापना आणि फराळ सेवा देखील त्यांचीच आहे. तसेच उद्याची कीर्तन सेवा ही ऋतुजाताई डाके आणि त्यांची यजमान सेवा ही सविताताई विनोद बेलेकर आणि फराळ सेवा हे आपले मधुकर आबा आणि तिसऱ्या दिवसाची यजमान सेवा हे रोहिणीताई संजय काशीद आणि फराळ सेवा देखील त्यांचीच आहे. आणि वैराग्याचे महामेरू श्री संत सद्गुरु वामन भाऊ महाराजांच्या कृपाशीर्वादाने व श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या देखील कृपाशीर्वादाने आणि सावता महाराज मित्र मंडळ व लोहारदेवी मित्र मंडळ यांच्या कुशल मार्गदर्शनाने आपल्या या सप्ताहाची सुरुवात होत आहे आणि खरंच खूप उत्कृष्ट देखील नियोजन आहे. या ठिकाणी बघायला गेलं तर टाळकरी एकच नंबर, पेटी मास्तर एकच नंबर, मृदुंगाचार्य एकच नंबर, माइक सिस्टीम पण एकच नंबर, तुम्ही श्रोते देखील एकच नंबर. मी काय 2 नंबर मी पण एकच नंबर. विठाला तर आता सुरुवातीला सांगायला की हाताने टाळी मुखाने नाम आणि एवढंच तुमच्याकडं 1.5 तास काम. म्हणून प्रत्येकाने आता विठ्ठल विठ्ठल आला तर विठ्ठल भजन करायचंय, टाळी देखील वाजवायची. इथे येऊन काय फायदा, नामस्मरण तर करा. विठ्ठला विठ्ठल. तर आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हे देहुनिवासी संत ज्यांचा गाथा पाण्यावरती लाह्यासारखा एवढंच नाही तर दगडासहित 13 दिवस तरला. अहो त्यांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा मोडावा आणि तो काटा काढण्यासाठी माझ्या जगाच्या माणसाला यावं एवढं बुद्धिमंतांवर देखील अधिकार साधित करणारे संत. त्यांच्या वडिलांच्या वर्षश्राद्धा दिवशी ते गैरहजेरी देत म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याने येऊन वर्षश्राद्ध घालावं एवढे भगवत प्रेमी असणारे संत असे देहुनिवासी संत. अहो या भूतलावरती पहिली कर्ज माफी देखील त्यांनीच केली. कोणी? देहुनिवासी संत. शांतता राखा बरं. मग देहुनिवासी संत म्हटल्यावर कोणते बरे संत येतात? होय दीदी तू सांग, कोणते संत येतात? बरं तू सांग दीदी. नाही बरं तू सांग. हा बरोबर. टाळी वाजवा की बघता काय. आता आपल्या गावातल्या गुणी लेकराचं कौतुक आपणच नाही करायचं तर मग कोणी करायचं बरं. विठ्ठला तर या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबाराचा असून आणि त्यात पहिल्या दिवसाची सेवा असल्यामुळे नामपर प्रकरणातील घेतलेला आहे. खूप सुंदर असा अभंग. बरं मग या अभंगाद्वारे नेमकी जगद्गुरु तुकोबांना सांगायचं तरी काय? होय ताई काय सांगायचंय? विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे आपल्याला सांगतात
की अरे जर तुम्ही उठता बसता खाता पिता झोपताना काहीही काम करताना जर भगवंताचं नामस्मरण घेतलं ना तर या संसाराच्या भानगडीतून या किरकिरीतून तुम्ही मुक्त होणार आहे। म्हणून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा। दुसऱ्या चरणात आपल्याला तुकोबारे सांगतात की ऐसा नामबांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी। मला सांगा नामस्मरण करायला पैशाची गरज आहे? सोनं द्यावं लागतं? चांदी काही वस्तू नाही, काम करतानाच नुसतं नामस्मरण करायचं। मग जर पैसे लागत नाही काही लागत नाही तर मग ध्याना नामस्मरणाचा लाभ करू का? अरे तुम्हाला साक्षात पांडुरंग परमात्मा भेटणार आहे। एवढंच नाही नुसतं भेटणार नाही आलिंगन देता येणार आहे। म्हणून तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा। तिसऱ्या चरणात आपल्याला तुकोबारे सांगतात की अरे बाबा नामस्मरण करायला कोणत्याच कारणाची गरज लागत नाही, काहीच साधन लागत नाही नामस्मरण करायला। मग तरी तुम्ही का बरं करीत नाही नामस्मरण? तर तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे। आणि हे काय सर्व आहे हे तुकाराम महाराज कानामध्ये आपण बोलत होतो तसं कुचू कुचू चिमटे घेऊ घेऊ हळूहळू आवाजात सांगतात का? नाही, तर ते हक्का मारून सांगतात की अरे बाबांनो तुम्ही नामस्मरण केल्याशिवाय राहू नका। हाच अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठला खरंच आपण खूप सुंदर नियोजन केलं। आणि मग एवढं भारी नियोजन आहे तर मग आपण नामस्मरण तर करायला पाहिजे। आता एवढा भारी अभंगपणे म्हटलं, मला सांगा नामस्मरण करायला कुठेवर डोंगरावर जावं लागतं का दरीत जावं लागतं? नाही, नामस्मरण आपण कुठेही बसून करू शकतो। आणि आवडे अनंत आळे अहो आहे त्या ठिकाणी वसानी नामस्मरण करायला कुठेही जायची गरज नाही नामस्मरणासाठी। मग करा ना नामस्मरण। अहो तुम्ही आपल्या शेतामध्ये कोथिंबीर लावता, मिरच्या लावता, टमाटे लावता, कांदा लावता, एवढं लावित असताना एक बी पेरणा कांद्याचं म्हणा ना जय लोहार देवी जय रेणुका माता जय माता देवी काय जात आहे? आपलं काय चालू असतं? एक बी लावली की बाई पप्पूचं पोरग पिऊनच पडलं। अगं बाई ते तर मला माहितीये। अगं पण अगं त्या दत्तू भाऊची पोरगी सापडत नाही म्हणे 4 दिवस झालं। असलं आपलं नामस्मरण काय भेटतंय? अहो कामामध्ये ईश्वराला बघा नाम राम राम काम करतानाच भगवंताचं नामस्मरण करा। पण आपलं तिसरंच नामस्मरण केल्याने आपलं पुण्याचं बँक बॅलन्स वाढणार आहे आणि ते आपल्याला संकटाच्या काळी काम येणार आहे। जर आपल्या जवळ पुण्याचा साठा असेल ना
तरच आपल्या गरजेच्या वेळी, आपल्या संकटाच्या वेळी तो परमात्मा धावून येणार आहे. आणि जर आपण पापाचा बँक बॅलन्स वाढत गेलो ना, असंच दुसऱ्याचे उचापात्या करून, तर देव संकट टाकणार आपल्यावर, नाही येणार वाचवायला. म्हणून तुम्ही नामस्मरण करा. कोणासारखं करायचं, कोणासारखं कामामध्ये देव मानायचं. संत सावता महाराज, कांदा मुळा भाजी आणि अवघी विठा बाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर आणि अवघा झाला माझा हरी. खूप सुंदर अभंग. त्यांनी आपल्या मायामध्ये, आपल्या कामामध्ये ईश्वराला पाहिलं, भगवंताला पाहिलं आणि काम केलं. या कामामुळे आणि या कर्माला धरून केलेल्या नामस्मरणामुळं त्या पांडुरंगाला सुद्धा पंढरी सोडून त्या ठिकाणी यावं लागलं. अगो, एके दिवशी सावता महाराज आपल्या मयामध्ये काम करत होते. त्यांचं काम करताना देखील विठ्ठल विठ्ठल चालूच होत. त्या ठिकाणी नेमकी विठ्ठल, माहिती की हा भक्त निस्सीम आहे, खूप भक्ती करतो, पण देवाला परीक्षा घ्यायला आवडतं बरं का. परीक्षेशिवाय देवापाशी काय चालत नाही. मग त्या ठिकाणी भगवंत स्वतः धावत पळत आले. सावता महाराज त्या ठिकाणी. देव म्हणाले, अहो सावता महाराज, अहो मला कुठेतरी लवकर लपवा. हो, माझ्या मागे 2-3 चोर लागले, मला वाचवा. इकडं तिकडं पाहिलं, सगळं मायात होतं, पटांगण होतं, लपवावं तरी कुठे देवाला. नजर गेली छातीकडे, छाती तर दिशेने पाडून टाकली. हृदयामध्ये विठ्ठलाला कोणी, हृदयामध्ये लपवलं. आणि मागून नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज गोरोबा काका आले. आल्यानंतर त्यांनी बघितलं, अहो इथं विठ्ठल आला का? ते म्हणाले, नाही हो. पण त्यांची देखील नजर तीक्ष्ण होती आणि त्यांची नजर देखील त्यांच्या छातीकडे गेली. कळलं की अरे सावता महाराजांची भक्ती निस्सीम आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी विठ्ठलाला बाहेर काढलं. परंतु विठ्ठल का आले त्या ठिकाणी? का सावता महाराज या संसारातून मुक्त झाले? कारण त्यांनी उठता बसता खाता पिता काहीही कर्म करता भगवंताचं नामस्मरण केलं. म्हणून हेच तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आपण देखील सावता महाराजांसारखं नामस्मरण करायला पाहिजे. पण आपल्याच्याने ते होतं का? तर नाही. आपण कीर्तनात आलो तरी आपली बडबड सुरू, अजून काय सांगावं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेस या भूतलावर, या पृथ्वीवर राक्षस आले ना, त्या वेळेस या भूमीला पापमुक्त भूमी करण्यासाठी देवीने अवतार घेतला आणि त्या राक्षसांना, त्या दैत्यांना, त्या असुरांना, त्या दानवांना मारण्याचं काम केलं. ज्यावेळेस कंस होता त्यावेळेस त्याचा नाश करण्यासाठी श्रीकृष्णाने अवतार घेतला. पुतनाला मारण्यासाठी देखील श्रीकृष्णाने अवतार घेतला. रावणाला मारण्यासाठी रामाने अवतार घेतला. मग असं प्रत्येक दैत्यांना, प्रत्येक असुरांना मारण्यासाठी
देवी देवतांनी अवतार घेतले. मला सांगा, आपली ही लोहार देवी तुळजाभवानीचं स्वरूप म्हणतात ना, मग तुळजाभवानीने कोणत्या दैत्याला मारलं बरं? काकू तुम्ही सांगा बरं, कोणत्या दैत्याला मारलं बरं? कुणी सांगा, कोण सांगते? तुळजाभवानीने. बघ बर, तर तुळजाभवानी कुकर नावाच्या दैत्याला मारलं. कुकर ज्यावेळेस कुर्दब ऋषी आणि त्यांची पत्नी अनुभूती हे दोघं आनंदाने गोविंदाने नांदत होते, परंतु त्यावेळेस त्यांना एक पुत्र रत्न प्राप्त झालं. परंतु हा त्यांचा सुखी संसार बरेच दिवस टिकला नाही. तर काहीच दिवसांनी कुर्दब ऋषींचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर अनुभूती ने ठरवलं की अरे आपण सती जायचं. परंतु त्या लहान बालकाकडे बघितलं आणि तो विषय मनातनं काढून टाकला आणि ठरवलं आता आपण भगवंताचं नामस्मरण करायचं, त्यांची तपश्चर्या करायची. म्हणून ती मेरू पर्वताजवळ असणाऱ्या मंदाकिनी या नदीच्या परिसरात आली आणि एक कुटी बांधून, एक झोपडी बांधून त्या ठिकाणी घोर तपश्चर्या तिने सुरू केली. परंतु असे बरेच दिवस लोटले. ती तुळजाभवानीची देवीची तपश्चर्या करायची. परंतु काहीच दिवसानंतर त्या ठिकाणी एक कुकर दैत्य तिथून जात होता. पण तिथून जात असताना त्याची नजर अनुभूतीकडे गेली आणि त्याच्या मनामध्ये वाईट भावना आली आणि त्याने वाईट भावनेने अनुभूतीला स्पर्श केला आणि म्हणून तिची तपश्चर्या भंग झाली. तिला खूप राग मात्र आला, परंतु त्यावेळेस ती देवीला आव्हान करू लागली. त्या क्षणी जी त्वरित धावून आली ना, ती त्वरित देवी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि तिने त्या कुकर दैत्याचा नाश केला, त्याला त्या ठिकाणी मारून टाकलं. आणि पुन्हा ही त्वरित देवी तुळजापूर मध्ये आली आणि मग तिचं नाव हे तुळजाभवानी पडलं. म्हणजे अशा देवी देवतांनी या राक्षसांना मारण्याचं काम केलंय आणि त्यांनी आपल्याला एक ऊर्जा, एक बळ आणि या राक्षसांना कसं मारायचं याची शिकवण सुद्धा देवी देवतांनी दिली. एवढंच नाही तर दुर्गा माता तिने महिषासुराला मारलंय. त्याचं नाव तरी का म्हणू महिषासुर, म्हशीसारखं तोंड. आणि हा महिषासुर दैत्य त्याने ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली आणि त्यावेळेस त्याला वरदान प्राप्त झाल्यानंतर तो उपवास मागायला लागला. इकडे तुकडे कुठं देवांना मार, कुठं या ऋषीमुनीचा यज्ञ खराब कर, असं त्यांनी चालू केलं. जो कोणी देवाचं नामस्मरण करायचा ना, जीवन तो सोडतच नसायचा तो त्याला. एवढा त्याने उत्पात माजवला. आणि मग हे सगळं देवी देवतांना रावणा पण करू तरी काय शिकत होते, म्हणून त्यांनी दुर्गा मातेला आव्हान केलं, तिला बोलवलं आणि आल्यानंतर शिवशंकरांनी त्यांचं त्रिशूळ आणि विष्णुदेवांनी त्यांचं सुदर्शन चक्र, इंद्रदेवाने त्याचं खडकासूर, हे सर्व अस्त्र दुर्गा मातेला प्रदान केले. आणि मग त्यांचं घनघोर युद्ध सुरू झालं. हे युद्ध 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, अवघे 9 दिवस चालू होतं. परंतु आपली देवी जिंकावी आणि त्या राक्षसाचा नाश व्हावा म्हणून आपण महिला मंडळांनी त्यावेळेस देवी जिंकावी म्हणून उपवास धरला होता आणि प्रार्थना देखील भगवंताला केली होती. आणि म्हणूनच आज देखील आपण 9 दिवस उपवास धरतो. आणि त्यावेळेस जेव्हा या दुर्गा मातेचा विजय झाला ना, तेव्हा त्यामुळे देखील बर का विजयादशमी हा सण आपण साजरा करतो आणि उपवास देखील आपण याच कारणामुळे धरतो. विठ्ठल विठ्ठल. अहो, जर आपण नामस्मरणाचा लाभ करून घेतला, खरंच भेटतो आपल्याला.
अहो किती जणांनी नामस्मरण केलं, उपमन्यूने नामस्मरण केलं, ध्रुव बाळाने नामस्मरण केलं, खूप भक्तांनी नामस्मरण केलं आणि त्या सर्वांसाठी भगवंत हा धावून आलाच. आणि भक्त प्रल्हादाने देखील कसं केलं नामस्मरण, थोडं लहान वयात असताना कसं मिळवलं देवाला, तर ऐका. प्रल्हादाकारणे हरिनामाचा झेंडा आणि परमानंद छंद प्रकट. म्हणजे भक्त प्रल्हादामुळे साक्षात पांडुरंगाला यावं लागलं, कारण की भक्त प्रल्हादाने नामस्मरणच तेवढं घोर केलं. हिरण्यकश्यप याने रात्र दिवस तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केलं आणि वरदान तरी काय मागितलं की मी ना आकाशात मरणार, ना पृथ्वीवर, ना घराच्या आत, ना घराच्या बाहेर, ना दिवसा ना रात्री, ना कोणत्या शस्त्र अस्त्राने, ना देव दानव मनुष्य यांच्या हातून, ना आगीत ना पाण्यात, ना सजीव वस्तूने ना निर्जीव वस्तूने, असं वरदान हिरण्यकश्यपूने मागितलं. त्याला ते वरदान ब्रह्मदेवाने देऊन पण टाकलं, पण ते दिल्यानंतर त्याला गर्व झाला. त्याला वाटलं की अरे आता आपलं मरण अटळ आहे, म्हणून तो देखील स्वतःला सर्वश्रेष्ठ मानायला लागला. जो कोणी इतर देवी देवतांची पूजा करायचा ना, मारून टाकायचा, मागं पुढे बघत नसायचं की अरे हा कोण आहे. फक्त त्याला हेच पाहिजे होतं की या सर्वांमध्ये मीच देव, मीच श्रेष्ठ आहे, असं त्याला गर्विष्ठपणा झाला. आणि त्यावेळेस त्यांचा पुत्र म्हणजे भक्त प्रल्हाद तर त्याच विष्णुदेवाचे नामस्मरण करायचे. त्याला खूप राग यायचा, विष्णुदेवाचं नामस्मरण केलं तर खूपच यायचा. का? कारण की हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष आणि त्याचा वध विष्णुदेवाने वराह अवतार घेऊन केला होता, म्हणून खूप राग यायचा. त्यांनी सांगितलं, परंतु भक्त प्रल्हाद मात्र त्या भगवंताचं नामस्मरण करायचे. कुठेही गेले, काहीही करत असलं तरी ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नामस्मरण त्यांचं चालूच. हिरण्यकश्यपूला खूप राग आला. शेवटी मागं पुढे नाही बघितलं की अरे हा आपला पोटचा मुलगा आहे. त्याने उंच कडावरून भक्त प्रल्हादाला खाली ढकलून दिलं. एवढंच नाही तर उकळत्या तेलामध्ये टाकलं, पिसळलेल्या हत्ती पुढे नेऊन मांडलं. पण त्या हत्तीला देखील भगवत भक्ताला त्याने ओळखलं आणि स्वतः त्याला नमस्कार केला त्या हत्तीने. खूप प्रयत्न केले भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी, सागरामध्ये टाकलं, भगवंताने येऊन वाचवलं. अहो जीवनामध्ये विष दिलं तरीही भगवंताने येऊन वाचवलं. नको नको तेवढे प्रयत्न केले, परंतु विष्णुदेवाने मात्र भगवंताने भक्त प्रल्हादाला वाचवलं. शेवटी हिरण्यकश्यपूला खूप राग आला. लगेच आपल्या बहिणीला होलिकाला त्याने मिस कॉल जोडला, कॉल केला. काय टुकू टुकू बघत होता का मोबाईल, होता का तवा मोबाईल नव्हता. तर त्याने होलिकाला बोलवून घेतलं आणि घेतल्यानंतर सांगितलं की अरे तुला अग्नी देवतांनी वरदान दिले की अरे तू अग्नीमध्ये नाही जाऊ शकत, तर या भक्त प्रल्हादाला तुझ्या सोबत घेऊन जा
आणि त्या ठिकाणी त्याला संपूर्ण एकदाच ह्याचं बघून बाकीचे पण त्या विष्णूला देव मानतील, माझी कोणी पूजा अर्चा करणार नाही. सांगितलं. होलिकाने तसंच केलं. अहो तिला वरदान प्राप्त होत, पण तरी सुद्धा विष्णुदेवाने एवढी तपतावणी केली की वरदान प्राप्त असलेली होलिका जळून खाक झाली. परंतु भक्त प्रल्हादाला काहीही नसताना तो तसाच राहिला. काय झालं? संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावशी पती येणे पंथी. होलिकाला वरदान होतं, संगत कोणाची धरली, कोणाचं ऐकलं? वाईटाचं. म्हणून तिचा नाश झाला. म्हणून आपण चांगल्याचं ऐकावं. भक्त प्रल्हादाला काही नाही झालं, पण या वेळेस मात्र होलिका सुद्धा गेल्यामुळं हिरण्यकश्यपूला त्याचा राग आला नाही. विचारलं की अरे तुझा देव तुला वाचवतो खरंय, तुझा देव आहे तरी कुठं रे नेमकी? ते म्हणाले अहो कुठं नाही विचारा, माझा देव तर सर्वत्र सामावलाय, सर्व ठिकाणी तो व्यापलेला आहे. असं बरं सांग, त्या खांबामध्ये आहे का तुझा विष्णू? हो, सर्वत्र म्हणलं त्या खांबामध्ये देखील आहे माझा विष्णू. असं भक्त प्रल्हाद म्हणाले. आज्ञा दिली सैनिकांना की अरे त्या खांबाला तप्त करा, एवढं की अरे बोट लावला ना हात वाजेल, एवढं त्याला पेटवा असं सांगितलं. सैनिकांनी देखील तसंच केलं. परंतु त्यावेळेस हिरण्यकश्यपूने सांगितलं अरे म्हणतोस ना त्या खांबामध्ये तुझा विष्णू, जा आलिंगन दे तुझ्या भगवंताला. त्यांनी पुन्हा आपलं नामस्मरण सुरू केलं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि त्या ठिकाणी गेले. जसा त्यांचा स्पर्श हा त्या खांबाला झाला ना, एवढा पेटलेला खांब एका क्षणात गार झाला. आणि त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूचा राग आवरला, बांधून ठेवलं त्या खांबाला आणि सांगितलं की रे खरंच तुझा विष्णू या खांबामध्ये असेल ना, येईल तुला वाचवायला. असं म्हटल्यानंतर त्यांनी आपली तलवार काढली आणि भक्त प्रल्हादावर वार करणारच त्याच वेळेस विष्णुदेव हे नरसिंह अवतारामध्ये त्या ठिकाणी आले. आल्यानंतर त्यांनी काय म्हटलं? जब जब प्रभू पुढं जब जब हुई धर्म को हानि तब तब बाढ़ असुर अधम अभिमानी. म्हणजे ज्या वेळेस या धर्माला हानी झाली ना, क्षती पोहोचली ना, त्या वेळेस
त्या भगवंतानी अवतार घेतले आणि या वाईट राक्षसांचा नाश केलाय. अहो भक्त प्रल्हाद, त्याला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी भगवंतानी मग नरसिंह अवतार धरला का? कारण त्या हिरण्यकश्यपूमुळे या धर्माला हानी होत होती. म्हणून त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी त्यांनी आपल्या मांडीवर त्याला घाळ करून हिरण्यकश्यपूला झोपवलं. एवढं होऊन सुद्धा हिरण्यकश्यपू मोठमोठ्याने हसत होता. हा हा. तेव्हा अरे एवढं तू माझ्या मांडीवर आहेस? एवढं रागात नरसिंह रूप घेऊन आलाय, हसतोस, तुला काही वाटत नाही? हा हसणारच का? मला मरण नाही. अहो मला वरदान आहे. अरे तुला वरदान आहे तरी काय की मी ना आकाशात मरणार, ना पृथ्वीवर, ना घराच्या आत, ना घराच्या बाहेर, ना दिवसा ना रात्री, ना आगीत ना पाण्यात, ना सजीवाच्या हातून ना निर्जीवाच्या हातून. मला वरदान आहे म्हणून मी मरूच शकत नाही. ते म्हणले अरे अरे बाहेर बघ,